मी आज तुम्हाला दाखवणार आहे पावभाजी कशी बनवतात। बटाटे घेतले 5-6, ही पाव किलो पेक्षा थोडी जास्त फ्लावर आहे, 2 शिमला मिरची, 3 टोमॅटो आणि पावशेर 1.5 पावशेर वाटाणे। हे सगळं मी धुवून घेतलं। आता मी याच्यात उकडायला लावणार आहे। असं पाणी घ्यायचं एवढं। बटाट्याचे 2-2 फोडी करून कट करून याच्यात टाकायचे। बटाटे पण धुवून घेतले मी। तुम्ही पण सगळ्या भाज्या ते स्वच्छ धुवून घ्यायच्या। हे असे याच्यात थोडी उकडायला हळद घालायची। आणि असं झाकण लावून आपल्याला कुकर याचे चांगले 3-4 शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करून मग नंतर काढायचं। आता हे बघा, आपण मग अशी कुकर मध्ये उकडायला लावलं होतं ना, ते छान उकडलेलं आहे। बटाट्याची साल काढून घेतलेली आहे आणि हे सगळं साहित्य तयार केलं मी। आता याला बारीक करून घेते। हे बघा, आता मी असं याला छान बारीक करून घेतलेलं आहे। हे मस्त आता याची ग्रेव्ही सारखं तयार झालेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये 3 ते 4 पळ्या तेल घालायचे। तेल तापलेलं आहे, त्याच्यात आपण थोडंसं जिरं टाकायचं आणि ही अद्रक आणि लसूणची पेस्ट करून ठेवली ती टाकायची। आणि कांदा, 2 कांदे कापून ठेवले होते ते टाकायचे। कांदा सोनेरी झालेला आहे, त्याच्यात टोमॅटो घालायचे। आपलं कांदा टोमॅटो चांगले झालेले आहे। आता आपण ही भाजी केलेली ना, ही घालायची उकडलेली। तिला चांगलं मिक्स करून घ्यायचं, चांगलं फ्राय। आणि मग हा आहे पावभाजी मसाला, तो घालायचा आणि आपल्याला चवीनुसार तिखट घालायचं। कोण कसं खातं त्याच्या हिशोबाने। थोडीशी हळद घालायची। आपण मागाशी हळद घातली पण थोडी कमी वाटली तर थोडी हळद घालायची। याला हे मिक्स चांगलं एकजीव करून घ्यायचं। आता आपण हे पाणी काढून ठेवलंय ना, ते पाणी घालायचं। उकडलेलं पाणी ना, ते फेकायचं नाही, तेच घालायचं, त्याला टेस्टी लागतं। आणि चवीनुसार मीठ। आता ही 8 ते 10 माणसाची पावभाजी तयार आहे। याच्यात 8 ते 10 माणसं आरामशीर खाऊ शकतात। आता आपली भाजी तयार आहे खाण्यासाठी। आता याच्यात अशी वरून कोथिंबीर घालायची। याला छान असं हलवून घ्यायचं। भाजी खाण्यासाठी तयार आहे। मी आता तुम्हाला वाढून खायला, सुंदर कलर आलेला आहे भाजीला, तयार झालेली आहे। कोथिंबीर आणि कांदा वरतून टाकायचा। लाईक करा माझ्या चॅनलला, सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण बघा, भाजी कशी झाली ते सांगा। लाईक